भाई आज तर दिवसातच तारे दिसले, कस काय ते सांगतो. चला, रोजच्या सारखीच दिवसाची सुरुवात. जॉबला जाताना जे भेटलं त्याला लिफ्ट दिली, कारण लहानपणीपासून इच्छा होती मोठं झाल्यावर कोणाची तरी मदत करू, पण आपणच गरीब आहे. जी मदत करता येईल ती आपण लिफ्ट देऊनच करतो. थोडंफार पुण्य आपल्याला पण भेटून जातं. बारामती ते अकलूज जाताना निर्वांगी म्हणून गाव लागतं एक. मी प्रत्येक वेळेस तो दगड पाहायचो, तो रील्समध्ये त्याच्यात दाखवता. मला तो उचलायची खूप इच्छा होती. मग मी आज त्या मंदिरात थांबलोच आणि म्हणलं बघूच हा दगड किती जड आहे. तेव्हा मी तो दगड हातात घेतला ना, तेव्हा कळालं की भाई आपण तर संपलो. भाई दगड हालत पण नव्हता जागेहून. मग 2-3 म्हणजे वृद्ध लोक आले तिथले गावातले, त्यांनी मला सांगितली टेक्निक कशी आहे काय कशी आहे, पण ते आपल्याला काही उमजलं नाही. त्याला प्रॅक्टिस लागते म्हणे. ते गावातलं पण एखादंच पोरगं उचलतं म्हणे, ते पण फक्त छातीपर्यंत उचलतं. मग थोडा ट्राय केला. फर्स्ट ट्रायमध्ये तर हल्ला पण नाही, मग सेकंड ट्रायमध्ये छातीपर्यंत नेला. मग ते मामा म्हणे की नाही नाही असं एवढ्या लवकर थोडी उचलता येतो. मग कसं आपला थोडा इगो हर्ट झाला. मग म्हणलं आता उचलायचाच. शेवटी थर्ड ट्राय कसा बसा करून दगड उचललाच आणि खांद्यावर घेऊन मागं पण टाकला. मग नंतर मामा म्हणायला लागले की हे तुम्ही युक्तीने नाही केलं, हे तुम्ही शक्तीने केलं. मग म्हणलं मामा, युक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ, हे माझा नियम आहे. कारण युक्ती तर आम्ही लावू शकत नाही, आमच्याकडे फक्त शक्तीच आहे. आम्ही काय फक्त खातो पितो, जिमला जातो, व्यायाम करतो आणि कामधंदे करतो बस. हे म्हणून मी काय हनुमानाचे दर्शन घेतले, बजरंगबलीचे आणि गणपती बाप्पाचे, आणि आपल्या दौऱ्याला परत निघलो. जय बजरंगबली. आता माझ्या मते तरी तो दगड जो आहे तो 150-200 किलोपर्यंत असेल. तर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा, आणि तुम्ही कधी उचललेला आहे का दगड ते पण कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढील रीलमध्ये.